गुड शेफर्ड अकॅडमी मानूर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली। महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारा आषाढी एकादशी सोहळा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केला गेला। दिंडीच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायिक महोत्सवाचे महत्त्व विशद केले। यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। एरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान चिमुकले आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, कपाळी गंधण आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नावाची शाळा भरली। शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीच्या बाबतीत दंग झाले होते। ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाली। विठ्ठल नामाच्या जपासोबतच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती केली आहे। कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता रौंदळ, स्वाती देवरे, ललिता पवार, भारती मोराणकर, माधुरी पवार, आरती पाटील, रोहिणी देवरे, निखिल देशमुख, तुषार देवरे, सुवर्णा काकुस्ते, रुपाली आहेर, आनंद मिसाव, कृतिका कुलकर्णी, पूनम वाघ, सीमा बस्ते, अर्चना पानगव्हाणे, ममता कोठावदे, संध्या देशमाने, मयुरी खांडवी, आदिती टांगरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।